नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण शब्द तरंग प्रकाशनच्या प्रश्नपत्रिका क्रमांक 5 मधील गणिताची उदाहरणे पाहणार आहोत. चला तर पाहूयात. 41 उदाहरण. पहिल्या 7 अभाज्य कंसात आपल्याला प्राईम नंबर दिलेला आहे, म्हणजे मूळ संख्यांची बेरीज किती आहे असं विचारलेलं आहे. तर पहा, आपण पाहिल्यानंतर आपल्याला माहित आहे पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2, दुसरी 3, त्यानंतर 5, नंतर 7, नंतर 11, 13 आणि 17. 1 2 3 4 5 6 7 झाल्या. आता यांची बेरीज विचारली म्हणून आपल्याला बेरीज करावी लागेल. पाहूयात काय बेरीज येते ते. तर पहा, हे 17 आणि हे 13 30 झाले. 30 आणि 11 41 आणि 7 48 आणि 5 53 आणि 3 56 आणि 2 58. सर्व बेरीज काय येते? 58. आणि मग 58 कुठं आहे असं? तर पर्याय क्रमांक बी मध्ये, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूयात 42 उदाहरण. काय उदाहरण पहा. 57 69 91 या संख्याच्या बाबत योग्य विधान आहे, म्हणजे कोणतं विधान खाली दिलेले विधान बरोबर आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, संख्या आहे 57 69 आणि 91. या संख्याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी पहिले जे विधान आहे ते विधान काय आहे? सर्व संख्या समसंख्या आहेत. आहे का 57 69 91 समसंख्या? म्हणजे हे विधान तर चूक आहे. दुसरं, सर्व संख्यांना 3 ने निश्चेष भाग जातो. ते पाहण्यासाठी आपल्याला अंकाची बेरीज करावी लागेल. 7 आणि 5 12 या संख्येला जातो. 9 आणि 6 15 या संख्येला जातो. पण 9 आणि 1 10, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जात नाही, म्हणून दुसरं विधान चुकीचं आहे. सर्व संख्या मूळ संख्या आहेत. 57 पण 57ला 69ला 9 बघा, यांची बेरीज 12 आणि हे म्हणजे 3 ने भाग जातो. या पण संख्येला 7 ने भाग जातो, तसेच 13 ने भाग जातो. म्हणजे या तर मूळ संख्या नाहीत, सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत. नक्की, कारण या संख्येला 3 ने भाग जातो, या संख्येला 3 ने जातो, याला 7 ने जातो, 13 ने जातो, म्हणून ह्या सगळ्या संख्या संयुक्त संख्या आहेत. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजे 4. यानंतर पाहूया पुढील उदाहरण. उदाहरण क्रमांक 43. 2 अंकांची बेरीज 13 व गुणाकार 36 आहे. त्यांच्या उभय पक्षांची, म्हणजे रेसिप्रोकल, त्याला आपण मराठीमध्ये गुणाकार व्यस्त म्हणतो, बेरीज असेल असं दिलंय. पहा, म्हणजे आपल्याला 2 अंक आहेत, त्यांची बेरीज किती सांगितलेली आहे? 13, बरोबर. आणि त्यांचा गुणाकार किती आहे? 36. अगोदर आपण ते अंक शोधूयात. तर ते अंक आपल्याला असे सापडतील की बघा, तर 9 चोक 36, म्हणजे 9 गुणिले 4 यांचा गुणाकार 36 येतो आहे. आणि बेरीज 9 अधिक 3 यांची बेरीज काय येते? 9 अधिक 4 यांची बेरीज 13 येते, बरोबर. मग आपल्याला विचारलेलं आहे की त्या उभय पक्षांची बेरीज किती, म्हणजे यांचा गुणाकार व्यस्त. उभय पक्ष म्हणजे काय? गुणाकार व्यस्त. आपल्याला संख्या काय मिळालेल्या आहेत? हे पहा, संख्या मिळालेल्या आहेत 9 आणि 4. हे 9 लिहिलं जातं, 4 अंश 1. आता यांचा गुणाकार व्यस्त काय होणार? यांचा गुणाकार व्यस्त आणि त्यांची बेरीज, यांचे गुणाकार व्यस्त 9चा 1/9 आणि 4चा 1/4 यांची बेरीज. तर आपल्याला माहित आहे यांचा दोघांच्या पाड्यातली संख्या काय आहे? 9 चोक 36, म्हणजे छेद आपल्याला 36च करावा लागेल. 9च्या पाड्यात 4 नंबरला आहे, म्हणून 9 चोक 36 होतंय. 4 ने गुणावं लागेल, 4 1 4 अधिक याला 9 ने गुणावं लागेल 9, आणि यांची बेरीज केली तर 13/36 असं उत्तर येईल. मग असं उत्तर कुठं आहे ते पाहावं लागेल. तर बी या पर्यायामध्ये आहे. आणखी तुम्हाला यात
सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, डायरेक्टली जर उत्तर काढायचं असेल, खरं तर कोणतंही उदाहरण पद्धतीनं सोडवणं हे अतिउत्तम असतं, परंतु काही वेळेला आपल्याला ट्रिक जे म्हणतो आपण ट्रिक, तर ट्रिकचा सुद्धा उपयोग करून सोडवता येतं. आणि इथं काय करता येईल, तर दोन संख्यांची बेरीज, जी बेरीज दिलेली आहे का अंशस्थानी घ्या, आणि जो गुणाकार दिलेला आहे का छेदस्थानी घ्या. लक्षात ठेवा, अंशस्थानी बेरीज आणि छेदस्थानी गुणाकार, आणि या ठिकाणी ते उत्तर येईल. परंतु कधी कधी असं येणारही नाही, पण लक्षात घ्या बेरीज ही नेहमी अंशस्थानी आणि गुणाकार छेदस्थानी. यानंतर पाहूया पुढील उदाहरण. उदाहरण पदावले कंसात 32 भागिले 8 कंसबंद भागिले 2 वजा कंसात 40 भागिले 10 कंसबंद भागिले 4 अधिक कंसात 20 भागिले 10 कंसबंद गुणिले कंसात 4 गुणिले 8 भागिले 8. अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी पदावली दिलेली आहे. हे आपल्याला सोडवायचे आहे. तर पहा, मी सांगितल्याप्रमाणे कंस जर वेगवेगळे असतील तर कंसातील एक एक कंस सोडवण्यापेक्षा एकदाच सर्व कंस सोडवून घेऊयात. तर पहा, 8 चौक 32 भागिले 2, वजाला वजा चिन्ह देऊयात. 10 चौक 40 भागिले 4. त्यानंतर पहा, अधिक 10 दुणे 20 गुणिले, हा पण कंस सोडून घेऊया, 8 चौक 32 आणि 32ला पुन्हा 8 न भागलं तर 4 म्हणजे गुणिले 4. आता बघा, या ठिकाणी भागाकार क्रिया आहे, या ठिकाणी भागाकार आहे, या ठिकाणी गुणाकार आहे. या क्रिया आपण सोडवू शकतो, करू शकतो. मग बे दुणे 4 वजाला वजा 4 एक 4 अधिक 4 दुणे 8. आता इथं आपण विचार करूयात, या 2 मधून 1 कमी केले तर 1 अधिक हे 8 बरोबर उत्तर 9. मग असा पर्याय आहे का बघा, तर असा पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आणि पर्याय क्रमांक बी येथे 9 आहे. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया उदाहरण क्रमांक 45. एका टाकीची लांबी, रुंदी व उंची क्रमशः 16 मीटर, 15 मीटर व 10 मीटर आहे. त्यातील 2/3 भाग भरला आहे. त्यापैकी 1/4 भाग पाणी वापरले, तर ती टाकी पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी परत भरायला लागेल, अशा पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण सुरुवातीला काय करणार, तर या बघा टाकीचा भरलेला भाग किती दिलेला आहे त्यांनी, तर पहा 2/3. 2/3 म्हणजे 2/3 भाग काय आहे, भरलेला आहे. त्यापैकी 1/4 भाग पाणी काढले, म्हणजे जेवढं भरलेलं आहे त्यातील 1/4 भाग काय केलेला आहे, काढलेला आहे, म्हणजे वापरलेला आहे. त्यानंतर तर ती टाकी पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी भरायला लागेल. आता पहा, मग याच्यासाठी आपल्याला अगोदर भरलेल्या भागातील पाणी किती, काढलेलं पाणी किती, वापरलेलं पाणी किती, हे काढण्यासाठी अगोदर त्या टाकीचं घनफळ काढावं लागेल आणि त्या टाकीची क्षमता काढावी लागेल. मग टाकीचे घनफळ काढण्यासाठी आकार कसा आहे टाकीचा, इष्टिकाची ती आकाराचा आहे. आणि म्हणून आपल्याला सूत्र काय वापरावं लागेल टाकीचं घनफळासाठी, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि हे सोडवताना लांबी काय दिलेली आहे 16 मीटर गुणिले रुंदी 15 मीटर गुणिले उंची 10 मीटर, या सर्वांचा गुणाकार करावा लागेल. तर पहा, हे 16ला 16 करूयात आणि 15 आणि 10चा गुणाकार 150. त्यानंतर 16 गुणूयात, 0 देऊन 16×85ला 0, हातच्याले 8, 16 एक 16, हे 0 दिल्यानंतर 16×85ला 0, हातच्याले 8, 16 एक 16 आणि 8 24. आता हे मीटरमध्ये आहे, म्हणजे घनफळ काय आलं, घन मीटर. परंतु आपल्याला पाण्याचा विचार करताना लिटरमध्ये दिलेला आहे. मग आपल्याला माहीत आहे
1 घन मीटर बरोबर 1000 लिटर। मग आपल्याला इथं किती लिटर पाणी मावेल क्षमता काढावी लागेल टाकीच्या अगोदर। मग टाकीची धारकता काढताना काय करावं लागेल, घनमीटर दिलेला आहे, घनमीटर किती आलेलं आहे 2400, याला कितीने गुणावं लागेल तर 1000 ने गुणावं लागेल, कारण एका घनमीटरमध्ये 1000 लिटर पाणी मावतं, म्हणून 1000 ने गुणावं लागेल। आता गुणल्यानंतर काय होईल, 1000 ने गुणल्यावर हे 3 शून्य आणि हे 2 शून्य, म्हणजे 24 वर 1 2 3 4 5 शून्य, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष, म्हणजे लिटर आलं किती 24 लाख लिटर पाणी त्या टाकीमध्ये, 24 लाख लिटर पाणी। इथून तुम्हाला दिसलेलं नाही आहे, हे पहा 2400 घनमीटर घनफळ आलं। त्यानंतर आपल्याला माहित आहे 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर, म्हणून आपण धारकता काढली 2400 गुणिले 1000, मग या ठिकाणी काय आलं 24 लाख लिटर। परंतु आपल्याला त्या भरलेला भाग किती आहे इथं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल टाकीचा, म्हणजे टाकीतील पाणी अगोदर काढावं लागेल। टाकीतील पाणी किती आहे ते काढूयात, टाकीतील पाणी बरोबर हे 24 लाख चा 2 किती भरलेला आहे भाग 2/3, म्हणून 2/3 काढावा लागेल। मग 3 1 3, 3 8 24 आणि 1 2 3 4 5 शून्य, 1 2 3 4 5 शून्य, म्हणजे 8 लाख लिटर आलं। 8 लाख लिटर पाणी आहे। पुन्हा आपल्याला सांगितलेलं आहे त्यातील किती पाणी काढून घेतलेलं आहे का, वापरलेले पाणी 1/4, म्हणजे वापरलेलं पाणी किती येणार आहे तर बघा 8, ह्या दोन्हीचा गुणाकार केला नाही आपण इथं, 8 2 16, एकूण किती आहे 16 लाख लिटर। त्यातलं वापरलेलं पाणी आपल्याला कसं काढावं लागेल, 16 लाखचा 1/4, म्हणजे 4 चोक 16, 4 लाख आलं। 4 लाख लिटर पाणी वापरले। चार लाख लिटर पाणी वापरले आहे। तर मग आपल्याला विचारलेलं काय आहे तर टाकी भरायला आणखी किती पाणी लागेल, म्हणजे आता टाकीमध्ये पाणी किती आहे 16 लाख लिटर होतं, त्यातून वापरलं 4 लाख लिटर, म्हणजे टाकीतील पाणी शिल्लक पाणी एकूण 16 लाख लिटर मधून आपल्याला वजा करावं लागेल 4 लाख लिटर, मग शिल्लक सुद्धा काय राहील 12 लाख लिटर। परंतु आपल्याला म्हटलंय आणखी भरायला किती पाणी लागेल, तर भरण्यासाठी किती तिची क्षमता आपण काढलेली आहे वर पहा, धारकता किती आहे 24 लाख लिटर, त्याच्यात आता पाणी किती आहे शिल्लक 12, मग आणखी किती भरावं लागेल तर आणखी 12 लाख लिटर, 12 लाख लिटर पाणी भरावे लागेल। 24 लाख मधून हे 12 लाख वजा करावे लागतील असलेलं, मग हे 12 लाख अशा पद्धतीनं कुठं आहे ते पाहावं लागेल। तर आपण पाहूयात पर्यायामध्ये कुठे आहे ते, असं जर पाहिलं तर आपल्याला दिसेल हे 12 लाख लिटर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी। यानंतर पाहूया 46 उदाहरण आहे 5.3/9 गुणिले 9.1/9 वजा 3.1/9 गुणिले 6.6/9 सोडवल्या जवळपास प्राप्त होणारे उत्तर। जवळपास म्हणजे करेक्ट येणार नाही पण त्याच्या जवळ येईल। मग आपण अगोदर याला
कशात करूयात तर अपूर्णांकात करूयात. अपूर्णांकात 9 5 45 आणि 3 48 छेद 9 गुणिले 9 9 81 आणि 1 82 अंश छेद 9 वजाला वजा 3 त्रिक 9 आणि 1 10 अंश छेद 9 गुणिले 9 सख 54 आणि 6 60 अंश छेद इथं 10 नाही. आपण काय केलं 9 त्रिक 27 आणि 1 28 28 अंश छेद 9 असलं पाहिजे. आता हे सोडवूयात. सोडवताना पहा इथं गुणाकार आहे इथं गुणाकार आहे म्हणजे कटत असेल तर कटवू शकतो आपण. इथं समजा आपण या ठिकाणी भाग इथं 3 आणि 3 किंवा इथं 3 घालू. या दोघांना 3 भाग जातोय बरोबर. 3 त्रिक 9 3 1 3 आणि 3 सम 18 म्हणजे इथं वर 16 आलं. इथं आता कटत नाही. इथं इकडं भाग जाणार 3 घालूयात. 3 त्रिक 9 3 2 6 0 इथं 20 आलं. आता वर काय राहिलेलं आहे इथं 16 गुणिले 82 आणि छेदस्थानी काय आलं 9 त्रिक 27 वजा या ठिकाणी 28 गुणिले 20 आणि छेदस्थानी 27. आता छेद समान आहे परंतु वरच्या वरच्याचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. 16 आणि 82चा जर गुणाकार केला तर करून बघा. असाही केला तर बघा 16 2 32 ला 2 हातच्याले 3 16 8 128 आणि 3 131 छेद 27 वजा हे काय 28 2 56 म्हणजे 560 छेद 27. आता ही क्रिया आपण करू शकतो छेद समान आहेत म्हणून बरोबर. वजाबाकी करायची. यांची वजाबाकी जर केली तर काय येणार आहे हे बघा. 2 मधून 0 गेले तर 2 1 मधून 6 जात नाहीत 11. आपल्याला काय करावं लागेल इथं 11 11 मधून 6 कमी केले तर 5. त्यानंतर 2 मधून 5 नाही जात मग 12 मधून 5 12 या ठिकाणी 12 मधून किती वजा करावे लागतील आपल्याला 5 तर उरतील 7 आणि 0 वजा छेद सारखा आहे म्हणून 27. आता यांना आपल्याला भागाकार करायचा आहे. समजा आपल्याला असा येत नसेल 7 आणि 5 12 आणि 14 संक्षिप्त रूप तर जात नाही. असाच भागाकार करावा लागेल. हे पहा 752 अंश म्हणजे भागिले 27. 27च्या पाड्यामध्ये 75 बघा नाही. 27 2 54 उरले किती बघा 1 आणि इथं 2 वरून कोणाचा नंबर आहे 2चा. संख्या झाली 212. 27च्या पाड्यामध्ये 7व्यांदा 189 आहे. वजाबाकी करूयात. वजाबाकी करताना या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल किती उरतात तर पहा 12 मधून 9 जर घालवले तर 3 10 मधून 8 घालवले तर 2 आणि इथं 0 म्हणजे 23 शिल्लक राहिले. किती शिल्लक राहिले 23. आता संख्या नाही म्हणून इथं पॉईंट देऊन इथं 0 घेतलं. भाग पॉईंट देऊन बघा हे 0 घेतल्यानंतर 230 झाला. पॉईंट देऊन आता भाग कितीचा बसतोय पाहूयात तर 8 27 8 216 8पर्यंत 8चा भाग बसला. वजाबाकी काय उरेल ते उरेल परंतु आपलं उत्तर पॉईंटमध्ये जर पाहायला गेलो 27.08 आलं. आणि हे कुणाला जवळ आहे तर नक्कीच हे 28ला जवळ आहे. मग असा 28 पर्याय आहे का बघू कारण पॉईंट 5च्या पुढं गेलेला आहे. मग पर्यायामध्ये बघूयात 28 दिसतंय का आपल्याला कुठं तर आहे. पर्याय क्रमांक डीला
त्या ठिकाणी आपल्याला 28 दिसत आहे, म्हणून आपलं येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूया 47वे उदाहरण. काय आहे पहा. शेजारील आकृतीत 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या एका कोपऱ्यातील 1 मीटर बाजू असलेला चौरस कापून घेतला तर राहिलेल्या आकृतीची परिमिती किती होईल. उदाहरण सोपं आहे. हे पहा 8 मीटर आहे, हे सर्व बाजू 8 मीटरच्या आहे, चौरस आहे. आणि एक कोपऱ्यातील म्हटलंय, कोपऱ्यातील 1 मीटर म्हणजे हे 1 मीटर आहे आणि हे 1 मीटर आहे, हे 1 मीटर आहे, हे 1 मीटर आहे. चौरस कापून घेतला तर परिमिती किती होईल असं विचारलंय. तर अगोदर 8 चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू, समजा 4 गुणिले बाजू काय होती 8, 8 चोक 32 मीटर होती अगोदर, बरोबर. आता काय राहील, हे 8ला 8 नवीन आकृतीची परिमिती, हे कापल्यानंतर हा भाग कापून टाकला, हा भाग नाही आता, हा भाग कापला, ह्या आकृतीची परिमिती कापून टाकल्यानंतर राहिलेला शिल्लक हे 8 अधिक हे पण काय असणार आहे 8च, अधिक हे पण काय आहे, नीट लक्षात घ्या. आता हे टोटल 8 होतं, त्यातून ह्याचा काही संबंध नाही, इथपर्यंत किती असणार आहे 7, परंतु इकडं वाढलेला आहे, तिथं अधिक 1 आणि इथं पण वाढलेला आहे अधिक 1 आणि ही बाजू पण 8 होती, त्यातलं 1 कापून टाकलं म्हणजे 7 अधिक 7. हे पाक फरक काय पडला का 8, 8 16 आणि हे 8 24 आणि हे 8 32, म्हणजे 32 मीटरच परिमिती राहिली. आणि मग यावरून आपल्याला उत्तर लिहायचं आहे. काय लिहायचं पहा. पहिले लिहिलेलं आहे 4 मीटरने कमी होईल, नाही, 32ला 32 होती, 1 मीटरने कमी होईल, हे पण येणार नाही, 2 मीटरने कमी होईल, नाही, तेवढीच राहील. पर्याय क्रमांक 4, कारण पूर्वी पण 32 होती, नंतर पण 32 राहिली, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.